हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर मी गणेश कुंभारे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नाही तुमच्यासुद्धा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. ठीक आहे, तर काय झालं बाळांनो बघून घ्या. बऱ्याचशा दिवसापासून माझी एक इच्छा होती, मनामध्ये इच्छा होती सर बरेचसे मुलं मला भेटायचे की सर मॅथमॅटिक्समध्ये इथे प्रॉब्लेम येतो, मॅथमध्ये तिथे प्रॉब्लेम येतोय आणि बराचसा बेसिकचा पार्ट आम्हाला माहीत नाही आणि बेसिक आम्हाला येत नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीसं मला एक दुःख वाटतं या गोष्टींचं. कोरोनाच्या नंतर जे विद्यार्थी माझ्याकडे येतात त्यांना बेसिकमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, बेसिक मॅथमॅटिक्समध्ये खूप प्रॉब्लेम आहे आणि बेस यांचा क्लिअर नसल्यामुळं झालंय काय की जेव्हा या हायर क्लासमध्ये येतात 5वी 6वी 7वीचा मॅथमॅटिक्सचा बेस क्लिअर नसल्यामुळं 8, 9, 10, 11, 12ला आल्याच्या नंतर मॅथमध्ये यांना बरेचसे मार्क्स कमी येऊ लागतात आणि मनामध्ये एक भीती निर्माण होते की मला समोरचं गणित जमेल की नाही जमेल. ठीक आहे ना, ज्या पद्धतीनं 350 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा परप्रांतीय लोकांनी थैमान माजवलं होतं, त्यांना थांबवण्यासाठी शिवरायांनी एक स्वराज्याची एक स्थापना केली. शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि स्वराज्य निर्माण करून त्यांच्या मनामध्ये परप्रांतीयांबद्दलची भीती होती ती नाहीशी करून स्वतःच एक स्वराज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीनं तुमच्या मनामध्ये मॅथबद्दलची भीती आहे. ठीक आहे, मी शिवराय इतका मोठा तर नाही विद्यार्थी मित्रांनो, पण तुमच्या मनामध्ये जी मॅथबद्दल भीती आहे त्या भीतीला कमी करण्याचं काम नक्कीच त्यांचा मावळा म्हणून आणि आपण एक त्यांचा मावळा म्हणून मी तुमच्याकडे कार्यरत आहे, काम करत आहे. ठीक आहे ना, माझे स्वतःचे जे आयडल आहेत, माझे स्वतः जे आहेत आयडल 2 व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि 2 म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. काय शिकलो आपण या दोघांपासून, काय शिकायला पाहिजे या 2 व्यक्तींपासून आपण. ठीक आहे ना, तर पहिली गोष्ट महाराजांपासून आपण हे शिकलं पाहिजे की समोर कितीही बिकट परिस्थिती आली तर कोणत्याही परिस्थितीला माघारी न जाता, पाठ न फिरवता, साम दाम दंड भेद काहीही करून त्याच्यावर मात करून समोर जायचं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. त्याला म्हणायचं आपण स्वराज्य त्यांनी निर्माण केलंय. ठीक आहे ना, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं आपण काय शिकलं पाहिजे. परिस्थिती कितीही खराब असो अभ्यास आपल्याकडनं कधीच कमी नाही झाला पाहिजे. कारण की जर आज त्या व्यक्तीला देवाच्या चरणी जर ठेवलं जातं तर त्या व्यक्तीची एकच एक भक्कम अशी बाजू आहे, तो म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेला बसण्याची कॅपॅसिटी, अभ्यास करण्याची कॅपॅसिटी. आणि त्यामुळं हे 2 व्यक्ती आपल्या प्रत्येक विद्यार्थी जीवनामध्ये या 2 व्यक्ती आपल्या आयडल असलेच पाहिजे. ठीक आहे ना, भलाही तो सलमान खान नसेल, भलाही शाहरुख खान नसेल, भलाही कटरीना कैफ नसेल किंवा अदर काही जे काही नटी असतील हे नसतील, पण ह्या 2 व्यक्तींना आपल्या श्रद्धास्थानी, आपल्या मोटिवेट काय म्हणू आपण त्याला आयडलच्या ठिकाणी आदर्श हे 2 व्यक्ती आपले 100% असलेच पाहिजेत. ठीक आहे ना, त्यांनाच एक आदर्श मानून ठीक आहे ना माझ्या बऱ्याचशा तमाम विद्यार्थी मित्रांसाठी मी एक स्वराज्य इन्स्टिट्यूट नावाचं चॅनल तुमच्यासाठी आणि तुमचंच आहे ते, त्यासाठी आपण काय करते बाळांनो पहिली ओपनिंग करत आहे. ठीक आहे ना, ज्या पद्धतीनं शिवरायांना असं वाटलं होतं की माझ्या जनतेवर अन्याय अत्याचार होत आहे, त्यांना गुलामगिरीकडे देश जात आहे, महाराष्ट्र आपला गुलामगिरीकडे जात आहे, तसं त्याच पद्धतीनं आपल्या आजकालची युवा पिढी सुद्धा यांना सुद्धा गुलामगिरीकडे जात आहे. ठीक आहे ना, कशाच्या माध्यमातून तर बाळांनो आत्ताच्या कंडिशनला आपल्या सर्व जी युवा पिढी आहे या युवा पिढीच्या समोर एक सर्वात मोठा प्रॉब्लेम क्रिएट आहे, तो म्हणजे कोणता सर, रोजगाराचं काय, रोजगार आम्ही कुठून मिळवला पाहिजे, कशा पद्धतीनं मिळवला पाहिजे. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकच आहे. ठीक आहे ना, जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला चांगला जॉब, चांगली नोकरी, नसेल नोकरी तर कमीत कमी तुम्ही स्वतःचा एक आयडियल असा बिझनेस तरी उभा करू शकता. ठीक आहे ना, त्यासाठी आपण अभ्यास करणं आता काळाची गरज आहे. माझ्या वडिलांचं एक वाक्य विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात ते, ज्याला गणित जमलं त्याला आयुष्याचं गणित जमू शकतं. तर जर तुम्हाला गणितावर कमांड करायची असेल तर आत्ताच हे चॅनल बाळांनो तुमच्यासाठी आहे. हे तो राज्य व्हावे श्रींची इच्छा. ठीक आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बऱ्याच लोकांनी सपोर्ट केलाय. ठीक आहे ना, तसा मी सुद्धा एक त्यांचा मावळा म्हणून तुमच्या समोर उभा राहतोय आणि तुमच्या आयुष्याचं स्वराज्य करण्यासाठी. मी असं म्हणत नाही की मी खूप मोठा आहे, नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना, हे चॅनल तुमचं आहे, बिनधास्त त्याचा वापर करा, मॅक्सिमम प्रमाणामध्ये वापर करा आणि तुमच्या आयुष्याचं स्वराज्य करून घ्या. ठीक आहे ना, जर तुम्हाला असं वाटते मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये काहीतरी मोठ्या गोष्टी गेन केला पाहिजे तर 100% या चॅनलच्या सोबत राहा, 100% फायदा होईल. सर यामध्ये काय असेल, मॅथ्स स्पेशल असेल बेटा, मॅथमॅटिक्स स्पेशल असेल, यामध्ये ओनली मॅथमॅटिक्स वर्ग 5व्या वर्गापासून तर वर्ग 12वी पर्यंत पूर्ण वर्गाचा मॅथमॅटिक्स तुम्हाला याच्यावर भेटून जाईल. सर मग कोणत्या जे स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे, त्याचबरोबर
त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉम्पिटिटिव्हचं जग आहे, कॉम्पिटिशनचं जग आहे आणि या जगामध्ये जर तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर इतरांपेक्षा काही ना काही वेगळं आपण केलंच पाहिजे. सर वेगळं म्हणजे काय? ठीक आहे ना, सगळेच मुलं ॲडमिशन घेतात, सगळेच मुलं अभ्यास करतात आणि बऱ्याचशा मुलांना आज कारण तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा मुलांना म्हणजे अक्षरशः 100पैकी 100% पोरांना पडत आहे. पण 100% मिळून फायदा नाहीये बाळांनो. आपल्याला जर कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर नीट सारख्या एक्झाम, जेई सारखी एक्झाम, सीईटी सारखी एक्झाम, त्यानंतर IIIT सारखी एक्झाम, ठीक आहे ना, वेगळ्या वेगळ्या एक्झाम आहेत, त्या एक्झामला क्रॅक करणं आपलं काम आहे. कारण की 12वीमध्ये 100% पडले आणि एंट्रन्समध्ये मार्क मला कमी आले हे तुमच्या कोणत्याच कामाचं नाहीये. यासाठी आपण काय करणार की तुमच्याकडे स्पेशली एक स्वराज्य इन्स्टिट्यूट नावाचं आपलं ऍप्लिकेशन बेटा लवकरच लॉन्च होणार आहे. ठीक आहे ना, ऍप्लिकेशन आपलं येणार आहे. सर कुठे सापडेल आम्हाला? तर हे प्ले स्टोअरला सापडेल. तुम्हाला कुठे सापडेल? प्ले स्टोअरला सापडेल. आणि जर हे तुम्ही प्ले स्टोअरवर डाउनलोड जर केलं तुम्हाला त्यामध्ये सीईटीचा कोर्स तुम्हाला भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर 5वी ते 12वीचं पूर्ण स्टेट बोर्डचं मॅथमॅटिक्स आणि जे माझे बरेचसे मुलं आहेत जे 10th पास आउट झाले आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कॉलेज जवळपास 2-3 मुलं आहेत आणि जे पॉलिटेक्निक करतात. मग त्यांच्या लाईफमध्ये पहिला येतो M1, M2 आणि M3. ठीक आहे ना. आता समोर जेव्हा जातात तेव्हा काय होतं, M1, M2, M3 सर सगळे विषय निघाले पण मॅथमॅटिक्स बॅक लागला आणि बॅक लागल्यामुळे जेव्हा तुम्हाला डिग्रीला जायचं असतं, पॉलिटेक्निक हा डिप्लोमा आहे, डिप्लोमाच्या नंतर डिग्रीला जेव्हा तुम्हाला जायचं असतं त्यावेळेस काय होतं की तुमचा मागचा रिझल्ट चेकआउट केला जातो आणि त्या रिझल्टमुळे तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत नाही आणि चांगलं कॉलेज न भेटल्यामुळे तुम्हाला समोर रोजगाराची संधी थोड्याशा कमी निर्माण होतात. त्यासाठी आत्तापासून तुम्ही मॅथमॅटिक्सला काय करा, फोकस करा. अशा मुलांसाठी आपण या प्ले स्टोअरला एक पॉलिटेक्निकची बॅच म्हणून, मॅथमॅटिक्सची बॅच म्हणून तुमच्यासाठी काय करणार बेटा आपण तयार करून ठेवणार आहे. डेमो क्लास तुम्हाला युट्यूबला भेटतील. ठीक आहे ना, ऍप्लिकेशन एकदम कमी रुपयामध्ये बनवतो, एकदम पाणीपुरी खाता एवढ्या रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स तुम्हाला भेटेल मॅथमॅटिक्सचा M1, M2 आणि M3चा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या जीवनाचं स्वराज्य करण्यासाठी साधारण तुमच्या सेवेमध्ये स्वराज्य इन्स्टिट्यूट, ठीक आहे ना, बाय गणेश कुंभारे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही सगळी कंडिशन तुम्हाला याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अक्षरशः मला मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर दिला जाईल, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज वगैरे करू शकता. ठीक आहे. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनाही कळू दे की कोणीतरी आलंय की ठीक आहे की ज्याला खरंच गरज आहे त्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थांबा विद्यार्थी.